नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दीपक मामुली पॉडकास्ट मध्ये. मित्रांनो, आज एका मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू आहे, पुन्हा शिवाजीराजे भोसले. हो, पुन्हा शिवाजीराजे भोसले. काही वर्षांपूर्वी ह्याचा पहिला पार्ट आला होता आणि त्याचा जो भाग होता, त्याची समस्या होती, त्यातला जो विषय होता तो वेगळा होता. या भागामध्ये एक अशी समस्या घेऊन आली आहे की खूप काळापासून चालू आहे आणि अनादी काळापासून म्हणलं तरी हरकत नाही आणि आणखी किती काळ चालेल माहित नाही आपल्याला. शेतकऱ्यांच्या ज्या सगळ्या समस्या आहेत आर्थिक बाबतीत किंवा इतर बाबतीत, त्या सगळ्या समस्या याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न अगदी प्रभावीपणे केलेला आहे. या चित्रपटाचे पण दिग्दर्शक आहेत महेश मांजरेकर. महेश मांजरेकर आपल्याला माहित आहेत किती उत्तम उत्तम चित्रपट त्यांनी आजपर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला दिलेले आहेत. आणि हा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ज्या समस्येला फार हात घातलेला नाही असं म्हणता येणार नाही. या समस्येवरती अनेक चित्रपट तसे येऊन गेलेले आहेत. मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदेचा होता एक चित्रपट, गोष्ट छोटी डोंगरा एवढी असा, आणि आणखी काय असतील. परंतु या चित्रपटामध्ये खूप प्रभावीपणे तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कथा, पटकथा, संवाद, इतर बाबतीत तर खूपच छान काम झालेलं आहे. आणि यातील जो नायक आहे म्हणजे महाराजांची भूमिका त्यांनी ओठवलेली आहे, सिद्धार्थ बोडके. खूप प्रॉमिसिंग वाटला मला, कारण मराठी चित्रपटसृष्टीला अशा नायकांची गरज आहे. त्याच्यामध्ये मला थोडासा विकी कौशल सारखा पण लुक वाटला, आणि पण अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर एक नंबर काम त्याचं झालेलं आहे. आणि या चित्रपटाची एक वेगळी बाजू अशी सांगता येईल की याच्यामध्ये आपण नॉर्मली आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजीराजे असे अग्रेसिव्ह होते आणि छत्रपती शिवाजी महाराज फारसे अग्रेसिव्ह म्हणजे असे दाखवले गेलेले आहेत. ऍक्च्युली होते नाही होते आपल्याला माहित नाही, परंतु दाखवण्याचा प्रयत्न झाला नाही. या चित्रपटामध्ये मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला अग्रेसिव्ह मूडमध्ये दाखवलेले आहेत. म्हणजे कसं की फार ते चिडलेत, उद्विग्न झालेले, त्यांना काही गोष्टींचा खूप राग आलेला आहे आणि त्याच्यानंतर मग काय होईल काय नाही हे चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या समस्येला एक फॅन्टसीने जोडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातनं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मांजरेकरांचं दिग्दर्शन एक नंबर आहे, उत्तम आहे, आणि त्यांना सगळ्या कलाकारांनी चांगली साथ दिली. म्हणलं ना सुरुवातीलाच की सिद्धार्थ बोडके नावाचा जो मेन टायटल मध्ये जो आहे त्यांनी खूपच सुंदर अभिनय केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्या साथीला दोन चिमुकली आहेत बघा त्याच्यामध्ये. त्रिशा ठोसर ही राष्ट्रीय विजेती जी आपल्याला नाळ 2 मध्ये होती, आणि भार्गव जगताप, ही दोन मुलांनी खूपच कमाल केलेली आहे, खूप सुंदर काम केलेलं आहे त्यांनी. त्यांच्या जोडीला सयाजी शिंदे आहे, त्यांनी नेहमीप्रमाणे आपलं चोख काम केलेलं आहे. याशिवाय छोट्या छोट्या भूमिकामध्ये पृथ्वी प्रताप आहेत, रोहित माने आहेत, आणि अशी ही स्टार कास्ट आहे. तर सुंदर असा प्रयत्न सगळ्यांनीच केलेला आहे. आणि चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी खूप छान आहे. त्याच्यामध्ये म्हणजे त्याला म्हटलं ना की महेश मांजरेकर हिंदीमध्ये नावाजलेले दिग्दर्शक आहेत होते, त्यामुळे त्यांच्या ज्या मूल्यांमध्ये, चित्रपट निर्मितीच्या मूल्यांमध्ये ते कुठेही तडजोड करत नाही. साधारणतः त्यांनी सांगितलंच की या चित्रपटाचं बजेट 13-14 करोडच्या पुढे गेलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये काय वास्तववादी सीन दिसण्यासाठी त्यांनी खूपच प्रयत्न केलेले दिसतात. आणि त्याचं म्हणतो ना DI कलरिंग वगैरे खूप छान झालेलं आहे. आणि टेक्निकल बाबतीत खूपच सुंदर झालेलं आहे. म्हणलं ना, कथा, पटकथा, संवाद सुद्धा सुंदर आहे, अभिनय चांगला आहे, आणि म्हणजे एकतर समस्या खूप छानपणे मांडलेली आहे त्यांनी. खरं तर महाराष्ट्राचा पोशिंदा किंवा भारताचा सगळ्याचाच पोशिंदा, आपण म्हणतो जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. आणि या शेतकऱ्यावर आपण म्हणतो ना की एक सतत काही ना काहीतरी संकट, आसमानी संकट किंवा इतर संकट उभी असतात. कधी पाऊस जास्त होतो, कधी पाऊस होतच नाही, कधी भाव मिळतो, कधी भाव मिळतच नाही. अशा समस्यांनी त्याला अनेक टोकाचे पर्याय किंवा टोकाचे निर्णय घ्यावे लागतात, आणि असं हे सतत चक्र चालू आहे. त्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. गव्हर्नमेंट त्यांच्या परीने प्रयत्न करत असतं, सामाजिक संस्था त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात. म्हणजे अगदी आपण म्हटलं तर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंनी नाम नावाची एक संस्था काढलेली शेतकऱ्यांसाठी, किंवा अनेक स्वयंसेवी संघटना काम करत असतात. परंतु यातनं असं एक ठोस असं त्यातनं पर्याय निघत नाही. त्याचं कारण म्हणजे त्याचं जे प्रोडक्शन आहे, तो शेतीतनं जो माल उत्पादन करतो त्याला मिळत नसणारा भाव आहे, किंवा आपण त्याला फारसं महत्व देत नाही. असं म्हटलं जातं की जर 5 वर्ष शेतकऱ्याने शेतीच अन्न पिकवलं नाही तर मग कसं होईल या सगळ्या जगाचं, असं पण म्हणलं जातं. आणि मग त्यातनं खरंच तसं जर झालं तर किती अवघड प्रसंग निर्माण होईल. म्हणून शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या मालाला आपण
एक प्रकारचं आदर दिला पाहिजे, एक प्रकारचा रास्त भाव दिला पाहिजे आणि ही समस्या अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं की आपल्या मातीतला हा चित्रपट आहे. प्रत्येकाने हा चित्रपट एकदा तरी जाऊन बघितला पाहिजे थिएटरमध्ये, कारण त्यांचा जो प्रयत्न आहे तो आपल्या शेतकऱ्यांसाठी आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी तर दिलाच पाहिजे, पण इतरांनी पण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे आणि तसं झालं तरच या प्रश्नाला फार मोठ्या तोंड फुटेल आणि त्यातनं समस्या ज्या आहेत मिटण्यासाठी काहीतरी एक चांगला मार्ग मिळेल. कारण तात्पुरती कर्जमाफी असेल किंवा इतर गोष्टी असतील त्यातनं कायमस्वरूपी सोल्युशन निघत नाही आपण पाहिलेलं आहे. म्हणून त्याच्यात हा एक प्रयत्न केला की काल्पनिक कथा दाखवून, फॅन्टसी दाखवून त्यातनं जर महाराज आले आणि ह्या समस्येचं निराकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर काय होईल, या अनेक गोष्टी त्यातनं अतिशय सुंदरपणे दाखवण्याचा प्रयत्न या आपल्याला चित्रपटामध्ये दिसून येतो. त्यामुळं हा चित्रपट नक्की आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा. सर्वांग सुंदर असा चित्रपट आहे, सामाजिक संदेश देणारा आहे, परंतु एंटरटेनमेंट पण एक वेगळ्या पद्धतीचं एका वेगळ्या उंचीचं होऊन जातं. त्यामुळे महेश मांजरेकरांच्या या प्रयत्नाला आपण निश्चितच दाद दिली पाहिजे. निर्माते आहेत सुगंध जी स्टुडिओची प्रेझेंटेशन आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने झाल्या आहेत, म्हणून निश्चितच हा चित्रपट आपण पहा. या चित्रपटाला मी महाराजांवरचा चित्रपट असल्यामुळे रेटिंग्स काय आपण देणार महाराजांच्या चित्रपटाला? 5 पैकी 5, नक्कीच 5 पैकी 5 मी या चित्रपटाला देत आहे आणि नक्की पहा. पुन्हा आपण वेगळ्या एका एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.